झी 24 तास एक पाऊल पुढे। मी नागपूरमधून नागपुरात मंदिरामध्ये पुजाऱ्याचं काम करणाऱ्या एकानं युवतीचा विनयभंग केला। इतवारी भागातली ही घटना। पीडित तरुणी स्थानिक अभियांत्रिकी महाविद्यालयात तृतीय वर्षाची विद्यार्थिनी। पाठीच्या दुखण्याने त्रस्त असलेली पीडित मुलगी या पुजाऱ्याकडे यायची, तो देखील मंत्रांच्या सहाय्याने बरं करण्याचा दावा करायचा। असंच उपचारासाठी या पुजाऱ्याकडे आल्यावर आरोपी राऊतनं मंदिर परिसरात तिचा विनयभंग केला। पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंगाच्या आणि जादूटोणा करण्याच्या आरोपाखाली त्या पुजाऱ्याला अटक केली। मात्र न्यायालयातून जामीन मिळवत हा पुजारी पुन्हा मंदिरात परतला आणि काहीही झालं नसल्यासारखं बिनभोभाटपणे आपलं पुजाऱ्याचं काम सुरू केलं। आपल्यावर त्या तरुणीनं केलेले आरोप खोटे असल्याचंही त्यानं म्हटलंय। तसंच गेल्या 40 वर्षांपासून आपण दुर्गादेवीच्या मंदिरात पुजाऱ्याचं काम करतोय। ईर्ष्येपोटी आपल्याविरुद्ध ही तक्रार केली गेली असल्याचा आरोप त्यानं केलाय। मात्र पुजाऱ्याविरुद्ध इतक्या गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल असताना त्या भागातील रहिवासी मात्र त्याला पाठीशी घालत असल्याचं दुर्दैवी चित्र पाहायला मिळालं। मात्र या घटनेमुळे संपूर्ण देशात हाहाकार माजवणाऱ्या दिल्लीच्या गँगरेप घटनेनंतरही समाज आजही संवेदनाहीन आहे का असा प्रश्न निर्माण होतोय। तिला थोडा पोटाचा आजार होता आणि ते सध्या खातिर त्या पुजाऱ्याकडे गेली होती। पुजारीने सांगितलं की आम्ही बरं करतोय हा रोग वगैरे। तर त्या बहाण्याने एकांत मिळाल्यामुळे त्यांनी तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला। आमच्याकडे 26 तारखेला ती तक्रार आली। आम्ही तक्रार दाखल करून पुजाऱ्याला लागलीच अटक केलेली आहे। हे जे आरोप यांच्यावर लावलेला आहे हा पूर्णपणे म्हणजे खोटा आहे। आणि कसं आहे की आम्ही यांना आजपासून जवळपास लहानपणापासून पाहून दिलं तर हे असे काम करणारे व्यक्ती आहे नाही। कारण आम्ही नेहमी पाहतो दर मंगळवारी शनिवारी इथे बायका असतात, माणसं भरपूर लोक येतात दर्शनासाठी। म्हणजे असं नाही की देऊळ कधी रिकामा राहील। आम्ही काही गलती केली नाही आहे आणि मी गलती कबूल केली बी नाही तिथं। आता मला एवढं मारलं की मी तुम्हाला काय सांगू। आणि दुसरी गोष्ट रिपोर्ट जसे लिहिली बी होती, रिपोर्टप्रमाणे आजूबाजूच्या लोकांचे काही रिपोर्ट घेतली नाही। जसे इच्छित जे लोक आहे, आता मी जसं बोलवलं आसपासचे माझे लोक जे मला चांगल्यानं ओळखते, लहानपणापासून मी माताजीची सेवा करत आहे आणि पहिल्यापासून मी पुजारी आहे इथं। झी 24 तास एक पाऊल पुढे।